कलम 61 महाभियोग याबद्दल आपण बोलणार आहे आता. राष्ट्रपतींना केवळ घटनाभंग म्हणजे घटनेविरोधी कार्य या कारणावरूनच पदच्युत करण्याचा अधिकार संसदेला आहे. बाकी कुठल्याही कारणावरून राष्ट्रपतीला पदच्युत करता येत नाही. त्या महाभियोगाची पद्धत राज्यघटनेत दिली आहे. तर सुरुवातीचं काय आहे तिथे की 14 दिवसांची एक नोटीस राष्ट्रपतींना देण्यात येते. त्यात त्यांच्यावरील आरोपांबद्दल लिहिलं असतं आणि हा जो ठराव मांडण्यात येतो तो लिखित स्वरूपात असावा. संसद म्हणजे लोकसभा आणि राज्यसभा मध्ये हे दोन सभागृहात जसे संसदेचे कुठल्याही सभागृहात कोणत्याही सभागृहात हा ठराव मांडू शकतो. कोणत्याही एका सभागृहात आपण हा ठराव मांडू शकतो आणि तो लिखित स्वरूपात असावा. ठीक आहे. राष्ट्रपतींनी घटनाभंग केला आहे असा ठराव कुठल्याही एका सभागृहात मांडण्यात यावा. त्या सभागृहातील 1/4 सभासदांची त्या ठरावाला संमती असावी. म्हणजे ठराव मांडताना त्याची संमती असावी. त्या सभागृहात ठरावांवर चर्चा होणार. ठीक आहे. जर तो ठराव सभागृहातील एकूण सदस्यांच्या 2/3 बहुमताने मंजूर झाला, जर हा जो ठराव आपण मांडला तो जर त्या सभागृहात एकूण सदस्यांच्या 2/3 बहुमताने मंजूर झाला तर दुसरे सभागृह त्या बाबतीत चौकशी करेल. ठीक आहे. म्हणजे इथे राष्ट्रपती स्वतः किंवा प्रतिनिधी मार्फत आपली बाजू मांडू शकतात. आणि जर इथे सुद्धा दुसऱ्या सभागृहात सुद्धा जर एकूण सदस्यांच्या 2/3 बहुमताने आरोप सिद्ध झाल्याचा ठराव मंजूर झाला तरच राष्ट्रपती पदच्युत होतात. ठीक आहे. आता एक शॉर्टमध्ये आपण ही प्रोसेस बघून घेऊया. 14 दिवस आधी सूचना देण्यात येते. ठराव मांडण्यात येतो एका सभागृहात. 1/4 सदस्यांचा पाठिंबा असतो. त्यावर त्या सभागृहात चर्चा होणार आणि जर एकूण सदस्यांच्या 2/3 बहुमताने जर तो ठराव मंजूर झाला तर तो ठराव जाणार दुसऱ्या सभागृहात जिथे चौकशी होणार आणि जिथे राष्ट्रपती आपली बाजू मांडणार. एकूण सदस्यांच्या 2/3 बहुमताने जर इथे आरोप सिद्ध झाल्याचा ठराव जर मंजूर झाला तरच राष्ट्रपती पदच्युत होणार. ही पूर्ण प्रोसेस झाली महाभियोग, ज्याला इम्पीचमेंट म्हणतात.